आपल्या महाराष्ट्रामध्ये लग्नपंक्तीत असो किंवा कोणताही छोटा मोठा कार्यक्रम असला तरी कोशिंबीर आणि मट्ट्याचे प्रकार नक्की केले जातात, जे पचायला अतिशय हलके असतात आणि त्यामुळे उन्हाळ्याचा अजिबात त्रास होत नाही। तर त्याच कोशिंबीरचे आज आपण दोन प्रकार करणार आहोत। काकडीची आणि टोमॅटोची कोशिंबीर आज आपण कशी करायची ते पाहणार आहोत। त्यासाठी इथे मी काकडी आणि टोमॅटो स्वच्छ धुवून घेतले आहेत, त्याचबरोबर एक मोठा कांदा देखील आहे। आता सर्वात प्रथम आपण काकडीची कोशिंबीर बनवणार आहोत। त्यासाठी काकडीचा पुढील आणि मागील दोन्हीही भाग थोडासा कट करायचा आहे, कारण तो चवीला थोडासा तुरट असतो। तर काकडी दोन्ही साइडने कट केल्यानंतर अशा प्रकारे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, उभी काकडी धरायची आहे आणि चाकूने त्याला जवळजवळ खाचा पाडायच्या आहेत। खाचा पाडत असताना अगदी जवळ पाडायच्या आहेत, त्यामुळे काकडी चिरल्यानंतर एकदम बारीक साईजमध्ये चिरली जाते। जवळजवळ खाचा पाडून घेतल्यानंतर काकडी परत आडवी करायची आहे आणि जिथेपर्यंत खाचा पाडले आहेत ना तिथेपर्यंत कट करून घ्यायची आहे। अशा प्रकारे तुम्ही जेव्हा काकडी कट करताना तेव्हा ती एका साईजमध्ये कट केली जाते आणि एकदम बारीक तुकड्यामध्ये कट होते। तुम्ही काकडी किसून देखील त्याची कोशिंबीर बनवू शकता, पण काकडी किसल्यानंतर ना त्याला खूप जास्त पाणी सुटतं, मग ते पाणी काकडीमधून पिळून काढावं लागतं। असं केल्यामुळे काकडीची सर्व चव निघून जाते। तर त्यासाठी किसून न घेता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात अशा प्रकारे चाकूने काकडीला पहिला खाचा मारून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर त्याला बारीक साईजमध्ये कट करून घ्यायचं आहे। अशाच प्रकारे मी ही सर्व काकडी कट करून घेते। थोडेसे तुकडे मोठे जरी केले तरी चालतात, पण खूप जास्त मोठे करायचे नाहीत। तर अशा प्रकारे ही सर्व काकडी चिरून झाली आहे। चिरून झाल्यानंतर एक बाउल घ्यायचा आहे आणि त्या बाउलमध्ये चिरलेली सर्व काकडी काढून घ्यायची आहे। आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता काकडीला अजिबात पाणी सुटलं नाही। त्याचबरोबर यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर केलेलं कूट वापरायचं आहे। 2 ते 3 चमचे यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे। शेंगदाणे भाजून ते जाडसरच मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत किंवा खलबत्त्यामध्ये तुम्ही बारीक केलात तरी देखील चालेल। 2 ते 3 चमचे यामध्ये शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा साखर घालायची आहे, त्याचबरोबर पाव चमचा मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे। आता इथे दह्याचा वापर करायचा आहे। इथे मी अर्धी वाटी दही घेतला आहे, पण इतकं दही आपल्याला लागणार नाही। यामधील फक्त 2 ते 3 चमचे दही इथे वापरायचं आहे। दही कोशिंबीरमध्ये घालण्यापूर्वी ते एकसारखं व्यवस्थित छान फेटून घ्यायचं आहे, त्यामुळे दही एकदम स्मूथ कन्सिस्टन्सीमध्ये तयार होतं आणि तेच दही कोशिंबीरसाठी वापरायचं आहे। आंबट दह्याचा वापर इथे अजिबात करायचा नाही। आता हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत। हे मिक्स करून घेतल्यानंतर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एकदम दाटसर अशी ही कोशिंबीर तयार होते। यामध्ये अजिबात पाणी वेगळं झालेलं तुम्हाला दिसणार नाही, कारण जे दही आपण वापरले आहे ना ते दही देखील एकदम दाटसर आहे, त्यामुळे तयार होणारी कोशिंबीर एकदम छान अशी तयार होते। काकडीची कोशिंबीर तयार झाली आहे। आता ही साईडला ठेवून देऊ। त्याचबरोबर आपण टोमॅटोची कोशिंबीर करायला घेऊ। त्यासाठी 2 टोमॅटो घेतले आहेत। टोमॅटोचा देठाचा भाग कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर टोमॅटो कट करत असताना फक्त त्याचा सालीचा भाग कट करून घ्यायचा आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अशा प्रकारे चाकू वरच्या बाजूला धरून अलग चाकू थोडासा तिरका करून टोमॅटो खालीपर्यंत व्यवस्थित चिरून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे तुम्ही टोमॅटो कट केलात ना तर त्यामध्ये बियाचा भाग अजिबात येणार नाही आणि फक्त सालीचा भाग आपल्याला जसा हवा आहे ना तसा अगदी व्यवस्थित कट करता येतो। आता सर्व टोमॅटो कट करून घेतल्यानंतर बियांचा भाग साईडला ठेवून देऊ आणि टोमॅटो देखील एकदम बारीक तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचे आहेत। टोमॅटोच्या बियांचा भाग कशासाठी घ्यायचा नाही, तर टोमॅटो पूर्ण बियासकट चिरून घेतले ना तर टोमॅटोला खूप जास्त पाणी सुटतं। त्याची जेव्हा आपण कोशिंबीर बनवतो ना ती खूप पाणी सुटल्यासारखी तयार होते, कारण जेव्हा आपण ताटामध्ये कोशिंबीर घालतो ना त्यामधून पाणी साईडला होण्यास सुरुवात होते। तर त्यासाठी काय करायचं आहे, टोमॅटो कट करत असताना फक्त सालीचा भाग घ्यायचा आहे, बियांचा भाग अजिबात यामध्ये वापरायचा नाही। तर अशाच प्रकारे दोन्हीही टोमॅटो मी बारीक तुकड्यांमध्ये कट करून घेतले आहेत। आता इथे मी अर्धा कांदा घेतला आहे। कांदा मोठा होता यासाठी मी इथे फक्त अर्धा कांदा वापरत आहे। तुमच्याकडे जर छोटा कांदा असेल ना तर तुम्ही इथे 1 कांद्याचा वापर करू शकता। कांद्याला अशा प्रकारे उभ्या साईजमध्ये चिरा दिल्यानंतर मधून सेंटरना आणखी एकदा कट करून घ्यायचा आहे, त्यामुळे कांदा एकदम बारीक व्यवस्थित चिरता येतो। अशा प्रकारे कट केल्यानंतर बारीक साईजमध्ये कांदा चिरून घ्यायचा आहे। कांदा आणि टोमॅटो दोन्हीही चिरून झाल्यानंतर एक बाउल घ्यायचा आहे आणि बाउलमध्ये कांदा आणि टोमॅटो दोन्हीही घालायचे आहेत। बाउलमध्ये कांदा आणि टोमॅटो दोन्हीही मिक्स करून घेऊ। त्याचबरोबर यामध्ये भाजलेल्या दाण्याचं कूट घालायचं आहे, जे जाडसर आहे। 2 ते 3 चमचे इथे शेंगदाण्याचं कूट वापरायचं आहे। त्याचबरोबर अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा साखर घालायची आहे।
टोमॅटोचा थोडासा आंबटपणा असतो, तर त्याची चव बॅलन्स करण्यासाठी आपण यामध्ये अर्धा चमचा साखर वापरली आहे. त्याचबरोबर एक हिरवी मिरची एकदम बारीक चिरून घ्यायची आहे, ती देखील टोमॅटोच्या कोशिंबीरमध्ये घालायची आहे. त्यामुळे टोमॅटोच्या कोशिंबीरची चव तर खूपच छान लागते आणि त्याची टेस्ट देखील बॅलन्स होते. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. 3 ते 4 चमचे इथे दही वापरायचं आहे. जर तुम्ही घरी बनवलेलं दही किंवा विकत आणलेलं दही असेल आणि त्याला खूप पाणी सुटलेलं असेल ना, तर त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, एखादं चहाचं गाळणं किंवा कोणतंही दुसरं तुम्ही गाळणं इथे वापरू शकता आणि त्याच्यावरती दही घालायचे आहे. त्यामुळे त्यातील सर्व एक्स्ट्रा पाणी खाली निघून जाईल आणि एकदम दाटसर अशी दही आपल्याला कोशिंबीरसाठी मिळेल. किंवा तुम्ही एखाद्या कापडामध्ये बांधून चक्का जसं तयार करतो आपण तसं देखील एकदम दाटसर दही बनवू शकता. टोमॅटोमध्ये सर्व जिन्नस मिक्स केल्यानंतर ही टोमॅटोची कोशिंबीर देखील तयार झाली आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कोशिंबीरला अजिबात पाणी सुटलेलं नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट, कोशिंबीर तयार झाल्यानंतर ती लगेच फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आहे. त्यामुळे त्याला अजिबात पाणी सुटणार नाही. किंवा तुम्ही ड्राय इन्ग्रेडियंट्स सगळे बारीक कट करून त्यामध्ये मिक्स करून ठेवू शकता आणि जेव्हा जेवणार असेल ना, त्याच टायमिंगला तुम्ही त्यामध्ये दही घालायचं आहे. असं केल्यामुळे कोशिंबीर एकदम छान तयार होते आणि दाटसर राहते. तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा. उन्हाळ्यामधील शरीरातील उष्णता तर कमीच होते, त्याचबरोबर त्याचे फायदे देखील आपल्याला खूप मिळतात. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. परत भेटू पुढील रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.